पुण्यामधल्या सर्वांनी दखल घ्यावी अशा भूकंपाच्या कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री माननीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे, व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्राच्या संघटन पर्वाचे राज्याचे संयोजक आणि माजी मंत्री माननीय रवींद्रजी चव्हाण, पुण्याचे खासदार आणि देशाचे राज्यमंत्री माननीय ज्यांनी हा प्रवेश होण्यामध्ये फार मोठी भूमिका बजावली आहे असे माननीय नामदार मुरलीधर मोहोळ, व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे पुण्याचे अध्यक्ष धीरजी घाटे, महाराष्ट्राचे सरचिटणीस पण पुण्यामधल्या गल्ल्या गल्ल्यांमधल्या माणसांशी संवाद निर्माण करून समन्वय साधण्याचं काम करणारे असे राजेशजी पांडे, व्यासपीठावर उपस्थित बाबा मिसाळ, सुनीलजी कांबळे, आमदार अमित घोडके, सर्व मान्यवर प्रमुखांनी ज्यांचा प्रवेश झाला असे विशाली धनवडे, बाळा ओसवाल, बाळाभाऊ म्हणतात का, बाळाभाऊ ओसवाल, पल्लवी जावळे, राशीताई आल्लाट, विभाग प्रमुख संतोष सोनवणे, संगीताताई ठोसर. थोडा उशीर झाला आहे, यानंतर जेवणाची व्यवस्था आहे, त्यामुळे मी अजूनही दोन प्रमुख नेत्यांची आपल्या रवींद्र चव्हाणजी आणि चंद्रशेखर बावनकुळेंची आपल्याला मार्गदर्शन भाषण व्हायचे आहे. सर्वांना मान्यवर म्हणतो, एखादं नाव सुटलं तर मला क्षमा करा. आणि मोठ्या संख्येने उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचे सर्व नेते कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, मी अतिशय विचारपूर्वक भूकंप हा शब्द वापरला. बहुधा यांच्या येण्यानंतर फार काही शिल्लक उरले असं मला वाटत नाही. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी मूळ स्ट्रॉंग आहे. स्वतःच्या ताकदीवर भारतीय जनता पार्टीने 2017ला पुणे महानगरपालिकेची सत्ता एक हाती जिंकली. बरोबर सहयोगी पक्ष त्यावेळेला होते ते होतेच, पण वनवे 2017ला जिंकली. त्यामुळे मजबूत भारतीय जनता पार्टी आहेच. पण ह्या सगळ्यांच्या येण्याने पार्टी अजून मजबूत झाली. मी फक्त नव्याने आलेले आणि जुने असलेले या दोघांना एक एक वाक्याची विनंती करून माझं बोलणं संपेल. मी ग्रामीण माणूस आहे, तर मी ग्रामीण उदाहरणांवर बोलतो की घरामध्ये जेव्हा नवी सून येते त्यावेळेला नव्या सुनेची पण जबाबदारी असते की ह्या घराच्या परंपरा समजून घेणं, आणि जुन्यांची पण जबाबदारी असते की नवीन आली आहे ती, हळूहळू कळेल ना तिला. आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनाही असं म्हणतो की या सगळ्यांना सामावून घ्यायचंय. अण्णांनी खात्री दिलीच आहे की यांना खूप सन्मान दिला जाईल. परंतु नवीन आलेल्याने सुद्धा इथल्या काही परंपरा आहेत. खूप मेहनतीने हा पक्ष, अनेकांच्या घामातून हा पक्ष उभा राहिला आहे, तर त्यांनी पण त्या सगळ्या समजून घ्याव्या. आपल्या सगळ्यांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून खूप चांगलं राजकीय करिअर मिळावं. आगामी काळ राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना इलेक्टोरल म्हणजे निवडणुकीचं मोठं भविष्य आहे. 2029ला सगळ्या विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना होणार आहे. येत्या महानगरपालिकेत लोकसंख्या वाढल्यामुळे नगरसेवक वाढणार आहेत, प्रभाग बदलणार आहेत, प्रभाग वाढणार आहेत. एक मोठा स्कोप इलेक्टोरल पॉलिटिक्स साठी सुद्धा संघटनात्मक कामाच्या बरोबर निर्माण झाला. आणि बऱ्याच वेळा काय असतं की जागाच कमी असतात, ऍडजस्ट कोणाला जागाच वाढतात. आणि त्यामुळे ह्या सगळ्यांना आगामी काळामध्ये चांगलं राजकीय भविष्य लाभावं यासाठी शुभेच्छा देतो. आणि मीच रवींद्रजींना विनंती करतो की आपण सगळ्यांना मार्गदर्शन करावं.